तर हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. तर कशा तुम्हाला माहिती आहे गाईज, माझ्या आहे ना स्कूलमध्ये हँडरायटिंग कॉम्पिटिशन आहे. तर मी अशीच हँडरायटिंगचं करत होते. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू. हे बघा, हे मी लिहिणार आहे आता का असेच हँडरायटिंग कॉम्पिटिशन. माझ्याकडे हे सगळे पेन आहेत. मला हे सगळे बेस्ट वाटले पेन. माझी मम्मी बोलली का या सगळ्या पेनांनी ट्राय कर. तर आता मी पहिले हा पेनाने करते. ही थोडा लाईट आहे गाईज, बघते. तर मी लिहून दाखवते तुम्हाला. थांबा, मी लिहून दाखवते तुम्हाला. मला वाटते हा खूप लाईट आहे म्हणून मला एवढा काही आवडणार नाही. दाखवते मी तुम्हाला. इज द नेस्ट नेस्ट. हा बघा गाईज, ही हँडरायटिंग आली आहे याच्याने. तर आता मी तुम्हाला हँडरायटिंग याला मी 10 on 8च देईल. एवढा काय मला खास नाही वाटला म्हणून की. आता मी हा वाला ट्राय करते आहे. हा जेल आहे गाईज, सेकंडचं भरलं. द बर्ड होम इज द नेस्ट. हा बघा गाईज, हा वाली हँडरायटिंग आहे. मस्त वाटली मला हा पण. तर म्हणून मी याला देते 10 on 9. एकदम ऑसम हँडरायटिंग आलेली याच्याने. आता हे 3 राहिलेले आहेत. तर मी या फिर से हा जेल पेन आहे. चल हा जेल पेनने ट्राय करूया. द बर्ड सेकंड्स होम इन द नेस्ट. आता गाईज हे बघा, काय हँडरायटिंग म्हणजे हँडरायटिंग आली आहे म्हणजे अमेझिंग हँडरायटिंग. एवढी अमेझिंग तर मग 9च. याला पण मी 9च देते कारण की अमेझिंग वाटला. तर मी हा 2 पेन ट्राय करणार आहे. तर हा करते डॉम्सचा. द 4th वन, द बर्ड्स सेकंड होम इज द नेक्स्ट डॅश. हा पण गाईज खूपच ऑसम आहे. खूपच. हा बघा, तुम्हाला दिसत नाही मी लवकर काय ऑसम पेन आहे. तर मी याला देईल 10 on 8. तर मी आहे ना हा वाला दाखवते आहे पेन. हा पण अमेझिंग आहे. हा मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये